नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली. आजच्या भागात आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सावलीला आता किडनॅप केलेलं असतं. तिच्या तोंडावर पाणी मारल्यामुळे तिला आता जरा शुद्ध यायला लागलेली असते. ती जरा समोर बघते, सगळे गुंड तिच्या बाजूने उभे असतात. ती म्हणते, कोण आहात तुम्ही? सारखी त्या लोकांना विचारते. ती लोक फक्त तिच्याकडे बघत थांबलेले असतात. ती म्हणते, इथे का आणलं? तुम्ही कोण आहात? आता रडायला लागलेली असते सावली. आता तिला भीती वाटते. ती जोर जोरात ओरडत असते, वाचवा, सोडा मला, कुणी आहे का बाहेर? पण तिच्या मदतीला कोणीच येत नसतं धावून. सगळे गुंड तिच्याकडे बघत असतात आणि हसत असतात. मदत मात्र तिची कोणीच करत नसतं. तो गुंड असतो, तो म्हणतो, चुप, आवाज करायचं नाही, एकदम शांत बसायचं. एकदम शांत बसायचं. आणि तुला काय हवंय? पाणी वगैरे काय लागतंय सांग बरं. सावली म्हणते, मला काहीच नकोय, फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. मला इथे का आणलंय तुम्ही? सावली म्हणते, मला सोडा तुम्ही. अगं, तुला सोडणार आहे, इथे थोडी बांधून ठेवणार आहे. त्याआधी तू आमचं एक काम कर. सावली म्हणते, कुठचं काम करायचंय? आता सगळे मिळून जोर जोरात हसायला लागलेले असतात. सावलीला तो माणूस म्हणतो, हा कागद देतोय, हे वाचायचं आणि कॅमेऱ्यामध्ये बोलायचं. सावली म्हणते, काय बोलायचंय? मी बोलणार नाही. गपचूप जे सांगतोय तेवढं ऐकायचं, नाहीतर बघा कॅमेऱ्यासमोर जे कागदावर लिहिलंय ते बोलायचं. इकडे आता भैरवी जगन्नाथच्या समोर आलेली असते आणि विचारते, माझी सावली कुठे? जगन्नाथजी म्हणतात, मला काय माहिती, मीच तिला शोधतोय. मला काय माहित काय म्हणताय? तुम्हालाच माहित असणार आहे. सगळं काही जे केलंय जगन्नाथजी, फक्त तुम्हीच करू शकता. 4 चौघात फजिती करायची ना, म्हणून हा डाव रचलाय तुम्ही, बाकी काय नाही. असं काही करायचं असतं ना, विक्रम व्हावा यासाठी मदत केलीच नसती भैरवीजी. जरा विश्वास ठेवा. भैरवीला विश्वास नसतो की जगन्नाथजीचा हात नाहीये सावलीला गायब करण्यामागे. तरीच मी विचार करतेय, हा माणूस न मागता मदत का करतोय माझी? एवढा काय उदार झाला की न म्हणून, काही न म्हणता डायरेक्ट समोरून येतो आणि मदत करतो. नाथ खूप समजावून सांगतो, पण भैरवीला अजिबात विश्वास नसतो. तिचं म्हणणं असतं की मी खात्रीने सांगू शकते, सावलीला गायब करण्यामागे तुमचाच हात आहे. भैरवीजी, मी मदत का करतो याचं कारण दिलंय ना, फक्त आणि फक्त माझ्या मुलीसाठी. तुमचा आणि माझा काही एक संबंध नाहीये. जगन्नाथजी, माझ्याशी वाद घालण्यापेक्षा आहे ना, सावली कुठे शोधा आणि तिला माझ्यासमोर आणून उभं करा. सावली आणि जगन्नाथजी यांच्यामध्येच भांडण लागलेलं असतं. सावली आता जे कागद दिलेलं असतो, कागद वाचत असते. नेमकी मला काय बोलायचंय कॅमेऱ्याच्या समोर. तेवढ्यात काय त्या गुंडाला ऐश्वर्याचा फोन आलेला असतो. तिच्या समोर असेल तर एकही शब्द बोलू नको, आधी बाहेर ये आणि मग बोलायला सुरुवात कर. सावली आता वाचतच असते बिचारी, तिचं लक्षही नसतं. तो बरोबर उठून बाहेर जातो. ऐश्वर्या म्हणते, कागद दिलाय, पटकन तिला बोलायला लाव आणि कामाला झालेलं पटकन फोन लाव. गायब झाली नाही ते सगळ्यांना कळतंय का? मॅडम, काळजीच करू नका, पटकन तिला आणून सोडतो. आमच्यापर्यंत कोणीच पोहोचू शकणार नाहीये, काहीच काळजी करू नका. पटकन तिला बोलायला लावतो आणि लगेच आणून देतो. तिला कागद दिलाय ना, तेवढा कागद ती वाचतीये. मॅडम, माझ्या कामाचा खूप अनुभव आहे हो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. ऐश्वर्या म्हणते, झालं का बोलून? ज्या कामासाठी जेवढा आटापिटा केलाय ना, ते काम कर. शेवटची संधी आहे, ही संधी गेली तर कुठलीच मिळणार नाही. ऐश्वर्याला तर गुंडांना काय सांगितलेलं असतं आणि आता पटकन सगळ्या लोकांच्या मध्ये जाऊन बसते. जगन्नाथजी आणि चंद्रकांतजींमध्ये चर्चा चालू झालेली असते. जी कुणाचं काम असेल, जरा अंदाज येतोय का? नाही हो, खरंच काहीच अंदाज लागत नाहीये. चंद्रकांतजी म्हणतात, सीसीटीव्ही फुटेज चेक करू, त्यातनं काहीतरी सुगावं लागेल. ती बरोबर बोलताय, बघू काही क्लू मिळतो की काय. सावलीचं शेवटचं लोकेशन तरी कळेल. हो, मी त्यासाठीच म्हणतोय की. तेवढ्याच जगन्नाथजीचा फोन वाजलेला असतो. आता सुमनजीचा म्हणजे ताराच्या वडिलांचा फोन आलेला असतो. कार्यक्रम सुरू झाला का जगन्नाथजी? नाही हो अजून, आणि सुरू झालाही नाही आणि होईल की नाही याची जरा शक्यताच आहे. असं का बोलताय तुम्ही? प्रॉब्लेम झालाय छोटासा. अहो, पण आपल्या जे आपण ठरवलंय त्याप्रमाणे मी आल्यानंतर प्रॉब्लेम सुरू होणार ना त्या कार्यक्रमात. मी येण्याच्या आधीच कसा प्रॉब्लेम झाला? सगळं काही बरोबर आहे. इथनं सावली गायब झाली, त्यामुळे सगळं काही गोंधळ उडालाय बघा. काय, सावली गायब झाली? हो, असं वाटतंय कोणीतरी मुद्दामून तिला गायब केलंय. काहीतरी प्लॅन असू शकतो. गण्णाजी म्हणतात, सुमनजी तुम्ही काम करा, जोपर्यंत मी फोन लावून तुम्हाला बोलवत नाही तोपर्यंत तिथून निघूच नका, आहे तिथेच थांबा. मला फार टेन्शन आलेलं असतं. फोन ठेवल्यावर सुद्धा विचार करतो, सावली कशी गायब झाली, तेही कार्यक्रमातून. फोन वगैरे कॉन्टॅक्ट वापरून सावली कुठे सापडते का प्रयत्न सुरू झालेले असतात. रंगचा सुद्धा फोन लागत नाहीये. जगन्नाथजी म्हणतात, चंद्रकांतजी प्रवासात असेल ना, त्यामुळे रेंज वगैरे नसेल किंवा त्याला उचलता येत नसेल. मला असं वाटतंय सीसीटीव्ही फुटेज चेक करूया, मग बाकीचं काय ते बघूया. इकडे आता सावली त्या गुंडांशी बोलत असते आणि मी कबुली जबाब देऊन काय फरक पडणार आहे आणि तुम्हाला काय फायदा आहे त्याचा? मला नक्की काय मिळणार आहे जरा सांगता का मला तुम्ही? मी जर कॅमेऱ्यासमोर हे बोलली तर खूप लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे, त्यामुळे प्लीज ऐका, मला असं काय करायला लावू नका. तो गुंड आता सावलीच्या अंगावर जरा ओरडतोय, आम्हाला काय घेणं देणं नाही या, आम्हाला जेवढं काम सांगितलंय तेवढं करायचंय. तू जर बोलली नाहीस तर आमचं आयुष्य उद्ध्वस्त होईल, त्यामुळे तुला बोलायला लागणार आहे. अगदी जबरदस्ती केलेली असते सावलीला. गुंडा म्हणतो, तुला जरा स्पष्ट सांगतो, तू जे काही इथे बोलणार आहे ना, ते कार्यक्रमात लाईव्ह सगळ्यांना दाखवलं जाणार आहे. कार्यक्रमात सगळ्यांना तुझे बोलली ते दाखवून झालं
असा रिपोर्ट आला की मग आम्ही तुला सोडणार. त्याला जरा धक्काच बसतो की हा काय प्रश्न आहे पुढे. एकदम साधं सोपं काम आहे, पटकन करायचं आणि मोकळं व्हायचं. ती म्हणते अरे देवा, कुठल्या धर्म संकटात अडकली आहे, सारंग सर तर नाहीये इथे मला वाचवायला. मला हे सगळं स्वतःहून सांगायचंय सारंग सरांना, आणि आता मी जर सगळ्यांना बोलली तर सगळ्यांनाच कळणार आणि सगळ्यांच्या बरोबर सारंग सरांना कळणार. मला स्पेशली स्वतःहून सारंग सरांना सगळं काही सांगायचं होतं. हे सत्य प्रत्यक्ष माझ्याच तोंडून त्यांनी ऐकायला हवं. पण देवा, काय धर्मसंकट हे. आणि परत फोन लावलेला असतो. झाला का व्हिडिओ रेकॉर्ड, बोलली किती सगळं, पटकन सांग रे. विचार करते मॅडम, ती बोलत नाहीये. अरे लवकर बोलायला लाव, माझ्याकडे वेळ नाहीये फार. लवकर कबुली जबाब घे. कबुली जबाब घेऊन झाला रे झाला की लगेच मला पाठव. अरे माझे कामं पुढचे राहिलेत रे सगळे. मॅडम तिने नाहीच ऐकलं तर मी काय करू, जबरदस्ती करू शकतोय का मी तिच्यावर. अरे हो, तुझ्या पद्धतीने काम करून घे, तुला हवं तसं काम करून घे, तुला कोणीही काही म्हणणार नाही. मला फक्त रिझल्टशी मतलब आहे, माझं काम होण्याशी मतलब आहे. टॉर्चर कर, मार, तुला काय करायचं ते कर, फक्त कबुली जबाब घे, तो महत्वाचा आहे माझ्यासाठी. त्यांना सीसीटीव्ही फुटेज बघू दे, नाही तर अजून काही बघू दे, काहीच सापडणार नाही. कालच मागचे कॅमेरे बंद करून टाकले होते. अरे म्हणते सीसीटीव्हीचं काय सांगतोय, आधी मला रेकॉर्ड घे तिचं आणि रेकॉर्ड पाठव करून, मग काय ते बोलू आपण. रेकॉर्डिंग माझ्यासाठी महत्वाचं आहे. त्या लोकांना म्हणत असते जितक्या लवकर तिच्याकडून बोलून घेता येईल तितक्या लवकर बोला आणि मला पटकन ते फुटेज पाठवा. इकडे आता तो जो कार्यक्रमाचा मॅनेजर असतो तो, जगन्नाथजी, चंद्रकांतजी, भैरवी चौघेही उभे असतात. सगळ्यात शेवट तिला कुणी बघितलं होतं तुमच्यापैकी ते आधी सांगा. रवी म्हणते मी बघितलं, त्या रूम मध्ये शेवटची बघितली होती मी तिला. तारा आणि ती बॅक स्टेजलाच होत्या दोघी सुद्धा. 2 मिनिटासाठी फक्त ताराला घेऊन गेले, तेवढ्यात ती गायब झाली. चंद्रकांतजी म्हणतात सावलीला सगळीकडे शोधलंय हो, अशी कशी गायब झाली ती. जगन्नाथजी म्हणतात मला तर घातपाताचा संशय येतोय. सीसीटीव्ही फुटेज बघायला मिळेल का आम्हाला जरा. जगन्नाथजी म्हणतात आम्हाला प्लीज सीसीटीव्ही फुटेज दाखवा तुम्ही. तो जो असतो तो म्हणतो बॅक स्टेजला कुठलाच कॅमेरा बसवला नाही, पण डायरेक्ट एंडिंगला जो दरवाजा आहे ना बाहेर निघतो त्याला मात्र कॅमेरा बसवलाय आपण. तो कालपासून बंद आहे हो, आम्ही बसवला तर खरा, पण तो बंद कोणी केला ते माहितीच नाहीये. कुठेतरी असणार नाव कॅमेरा. हो आहे की, कॅप्चर होऊ शकते गाडी येणारी जाणारी, अशा ठिकाणी आम्ही कॅमेरा बसवलाय. पटकन मोबाईलमध्ये तो दाखवतो तो बरोबर एक व्हॅन आलेली असते. जगन्नाथजी म्हणतात जरा पॉज करा. चंद्रकांतजी म्हणतात जगन्नाथजी काय झालं. माणूस आता सावलीला अगदी जबरदस्ती करत असतो, दम देत असतो, मारण्याची धमकी देत असतो. पटकन वाचायचं हे एका मिनिटात. तिला घाबरवलेलं असतं आणि तुझा टाइमपास खूप झालाय, आता पटकन वाचायचं. ती म्हणते मी जबाब देणार नाही. कशी देत नाही मी बघतोस तुला. ती अगदी नाही नाहीच म्हणत असते, मी नाही बोलणार आहे. सावली म्हणते मी बोलणार नाही. तो म्हणतो अशी कशी बोलत नाही, बघतो की मी. आता आलेला असतो आपला मेन हिरो म्हणजे आपला देवा. दार उघडलेलं असतं मेन आणि डायरेक्ट सावली जवळ एंट्री घेतो. देवाने बरोबर सावलीला शोधून काढलेलं असतं आणि बरोबर सावलीने काही बोलायच्या आधी तिथे येऊन पोहोचलेलं असतो. देवाला बघितल्यावरती गुंड जरा माघारी जातात. देवा म्हणतो सिस्टर ओकेच आहे ना, काही झालं नाही तुला. नाही मी ओके, मला काही झालेलं नाहीये. मात्र देवाने फायटिंग सुरू केलेली असते. सगळेच येऊन एकदम तुटून पडलेले असतात देवावर. देवा एवढ्यांना सुद्धा पुरून उरतो. मेन गुंड असतो त्याची कॉलर पकडून त्याला चांगला चोप दिलेला असतो आणि देवा आता त्याला फायनल पकडतोच. देवाच्या पोटात अशी हाताने जोरात असं मारून देतो की देवा थोडासा सावरला जातो. तो पटकन गुंडा हातातून सुटून निघून गेलेला असतो. 2 उरलेले असतात त्यांना मात्र पक्का पकडून ठेवतो. आता जगन्नाथजी म्हणतात ही व्हॅन कुठेतरी बघितलीये, मला आठवत नाहीये. जगन्नाथजी थोड्या डोक्याला त्रास देतात की मी ही कुठं बघितलीये. हिरोईन म्हणते कुठे बघितली जरा आठवा की. आता जगन्नाथजीला पटकन क्लिक झालेलं असतं. सकाळी जेव्हा ताराला आणि सावलीला मी पिकअप केलं तिथेच ती व्हॅन त्यांच्या आजूबाजूला फिरकत होती. सावली आणि ताराच्या रिक्षाला सकाळी हीच व्हॅन अडवी आली होती. मी गेलो म्हणून वाचल्या, नाही तर सकाळीच यांना उचललं असतं. व्हॅन मधल्या लोकांचं आणि रिक्षावाल्याचं जोरात भांडण चाललं होतं. जरा संशय आला होता मला, पण घाई असल्यामुळे मी काही लक्ष दिलं नाही. जगन्नाथजी म्हणतात त्याच लोकांनी सावलीला किडनॅप केलं असणार आहे 100%. जो ऑलरेडी प्लॅन होता, पण जगन्नाथजी तुम्ही गेल्यामुळे तो प्लॅन फसला. तो जो मॅनेजर असतो तो म्हणतोय बघा आता ऑलरेडी खूप उशीर झालाय, सावली तर आपण शोधूच या, तोपर्यंत कार्यक्रमाला सुरुवात करूया. सगळे प्रेक्षक येऊन थांबले आणि नंतर मग आरडाओरडा होणार कार्यक्रम जर उशिरा सुरू झाला तर. भैरवीला मात्र घाम फुटलेला असतो. सावलीच नाही तर कार्यक्रम कुठून करायचा. जगन्नाथजी चंद्रकांतजी एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागलेले असतात की त्याला उत्तर काय द्यायचं. आता भैरवी चांगलंच नाटक करते. जोपर्यंत सावली सापडत नाही सुखरूप तोपर्यंत मी काय कार्यक्रम सुरू करणार नाही. तुम्हाला कसं मॅनेज करायचं तुमचं तुम्ही करा. जगन्नाथजीला चंद्रकांतजीला काय घोळे माहिती असतं, पण आता सगळं काही त्यांच्या प्लॅनिंग नुसार होऊ द्यायचं असतं म्हणून ते अगदी शांत उभं राहतात. जगन्नाथजी म्हणतात व्हॅनचा नंबर दिसतोय का बघा बरं जरा, बघतो मी काय होतंय का. आता 2 गुंड राहिलेले असतात. त्यांना देवाने बांधून टाकलेलं असतं आणि त्याच्या अजून साथीदारांना म्हणजेच पोलीस स्टेशन मधल्या लोकांना लोकेशन सेंड करतो की इथे त्यांना बांधून ठेवलंय, इथे घ्यायला ये. देवा म्हणतो यांच्या तावडीत कशी सापडली ग तू. डेंजर ही तू कशी सापडली सावली.
म्हणते मला माहितीच नाहीये ही कोण आहे, काय, मला इथं कसं आणलं काहीच माहित नाहीये देवाभाऊ. म्हणते मला खूप भीती वाटतेय, या लोकांनी का कशासाठी आणलं, यांना कोणी पाठवलं मला काहीच माहित नाहीये. पण इथला पत्ता तुम्हाला कसं कळला? अगं ड्रग डीलिंग करणारी मोठी गँग आहे ही, भयानक आहे हे लोक. ट्रॅप लावला होता ना म्हणून ते आमच्या जाळ्यात अडकले. मिळाली होती, यांनी कुणाला तरी किडनॅप केलं, पण माझ्या सिस्टरला किडनॅप केलं मला माहितीच नव्हतं. हे मोहरच करायचं होता तसा, पण चल तू सुटलीस ही सलामत. म्हणतो तुला यांनी पकडलं कसं, का, कशासाठी ते सांग. सावली म्हणते सगळं काही तुम्हाला सांगते, आधी मला इथून निघायला लागणार, आज माझा खूप महत्वाचा कार्यक्रम आहे. तारा मॅडमच्या गाण्याचा खूप मोठा कार्यक्रम आहे आणि तिथे मला कुठल्याही परिस्थितीत पोहोचणं फार गरजेचं आहे. मी जर वेळेत पोहोचले नाही तर भैरवीमाई माझं काय करतील ना सांगता येणार नाही. म्हणतो माझ्याकडे औषध बनवायचं यंत्र असतं तर भैरवी नावाच्या व्हायरसला कधीच तुझ्या आयुष्यातून काढून टाकलं असतं, म्हणजे तू जरा फ्री झाली असती सिस्टर. कदम येत असतील गाडी घेऊन, यांना त्यांच्या ताब्यात देऊ, मग आपण निघूया. प्लीज मला आधी सोडवा, माझं पोहोचणं खूप गरजेचं आहे या, प्लीज. म्हणते मी नीट जाते, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही यांचं बघा, मी जाते माझी. म्हणतो तू कधी कोणाचं ऐकलंय ग, म्हणून आता माझं ऐकायला लागलीये. पोहोचली की मला लगेच कळव. आता लगेच देवाने ते गुंडांना पकडलेलं असतं, चांगला चोप द्यायला सुरुवात कर. सावली आता रस्त्याने पळतच चाललेली असते, कारण तिच्या शोरची तिथे तिला एक्झॅक्टली टाइमवर पोहोचायचं असतं. सगळेच टेन्शन मध्ये असतात, सगळीकडे शोधाशोध करत असतात सावलीची. सापडली का सावली, सापडली का सावली. सावलीचा कुठेही तपास नसतो, सावली सापडत नसते. तिचे बाबा दादा म्हणजे अप्पू खूप टेन्शन मध्ये आलेला असतो की सावली कुठं गेली आणि काय झालं असेल. ही लोक म्हणतात की कार्यक्रम चालू करा. सावलीचे बाबा म्हणतात थांबा, साऊ आल्याशिवाय कसा कार्यक्रम चालू करायचा. आता आरडाओरडा चालू झालेला असतो, गोंधळ चालू झालेला असतो. सावली हरवली म्हणून प्रेक्षकांमध्ये सुद्धा बातमी गेलेली असते. सावली मात्र खूप प्रयत्न करत असते इकडे लवकरात लवकर पोहोचण्यासाठी. का करत नाहीये, येईल तेव्हा येईल ती सावली. ताराला गाणं गायला लावा. जयंती म्हणते तारा मॅडमच्या गाण्यासाठी किंवा कार्यक्रमासाठी सावली खूप लकी आहे. ती आल्याशिवाय तारा मॅडम गाणं म्हणूच शकत नाही, त्या सुरुवातच करणार नाही. ती असल्याशिवाय कार्यक्रम होऊ शकत नाही हो, त्यामुळे सॉरी, तिला येऊच द्या. ते आता मध्येच बोलते आणि सगळं सावरून घेते. ऐश्वर्या इतकी खुश असते मनातल्या मनात की बस, अगदी तिला आनंदाने उकळ्या फुटायला लागलेले असतात. इतकी हसते ती गालातल्या गालात. सावलीचं कबुली जबाब तिथे रेडी झाला असेल. आता थोड्याच वेळात तो माझ्याकडे येणार आणि मग मी काय सगळ्यांच्या समोर तो कबुली जबाब ऐकून दाखवणार, मग खरी येणार मज्जा. आता कुणाचं काय तर कुणाचं काय, कुणाला सावली हरवली म्हणून टेन्शन असतं, तर ऐश्वर्याला कबुली जबाब येणार आहे तिच्या हातात म्हणून तिला आनंद झालेला असतो. पण ते आता काय, फायनली माझं काम होणार आणि मी सगळ्यांच्या समोर एक्सपोज करणार तारा आणि सावलीला. तिलोत्तमाला सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं की दोन्हीही सुना तिच्या असतात, हरवलेलीही तिची सून आणि जी गाणं गाणार आहे ती सुद्धा तिलोत्तमाची. तिलोत्तमाच्या चेहऱ्यावर खूप टेन्शन दिसत असतं. प्रेक्षकही बोलायला लागलेले असतात, जे सापडत नाहीये त्यांना बाकीचे लोक शोधतील, ज्यांचा कार्यक्रम आहे त्यांना कार्यक्रम तर सुरू करू द्या की. सगळ्यांचाच नाविलाज झालेला असतो. आता उत्तर काय द्यायचं, वेळ व्हायला घालवू नका, ऑलरेडी खूप उशीर झाला या. हिरवी आता काय उत्तर देऊ आणि काय नाही, अगदी खाली मान घालून शांत उभी राहिलेली असते. सगळ्या तमाशाचा, सगळ्या जो गोंधळ चाललाय त्याचा मात्र ऐश्वर्याला फार आनंद मिळत असतो. हिरवी म्हणते तारा जर तयार झाली असेल तर आपण कार्यक्रम सुरू करू, काही एक हरकत नाहीये. तुम्ही सगळ्यांनी शांत व्हा आणि आपापल्या जागेवर जाऊन बसा. मी ताराला रेडी करते आणि लगेच गाणं म्हणण्यासाठी उभी करते. ते सगळ्यांनी बसून घ्या बरं, आता कार्यक्रम लगेच सुरू होणार आहे. हिरवी म्हणते मी जरा आतमध्ये जाऊन चेक करते एक्झॅक्टली काय चाललंय काय नाही, तोपर्यंत तुम्ही शांततेत बसा बरं. अगदी 5 ते 10 मिनिटात कार्यक्रम सुरू होईल. जगन्नाथजी सारखं टेन्शन मध्ये असतात, त्यांची लेक हरवलेली असते. कसं बस सगळं काही भैरवीने मॅनेज केलेलं असतं, लोकांना शांत केलेलं असतं की एका मिनिटातच आता कार्यक्रम सुरू होणार. शांत बसलेली असतात, परत स्टेज पहिल्यासारखं झालेलं असतं. आता फक्त तारांनी येऊन उभा राहायचं आणि गाणं सुरू करायचं, एवढंच काय बाकी राहिलेलं असतं. सावली रस्त्याने पळत असते. शेवटी एक रिक्षावाला पकडते आणि प्लीज मला तिथे सोडवा अशी रिक्वेस्ट करते. तो सुद्धा तिला घेऊन अगदी घाईघाईने निघालेला असतो त्या कार्यक्रमाची तिथे सोडवायला. भैरवीने ताराला सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं, म्हणजे स्टेजवर. आता तरी लोक तिला बघून शांत होतील किंवा लोकांना कळेल की आता कार्यक्रम सुरूच होणार आहे. सगळे शांत झालेले असतात आणि वातावरण अगदी नॉर्मल असं असतं. तारा आधी भैरवी बोलणार, खूप वेळ भैरवीच बोलणार, मग तारा बोलणार, असं करत ते टाइमपास करणार. तोपर्यंत सावली कशी बशी सापडणार याची गॅरंटी यांना असतेच. जी पाहुणी मंडळी आलेली असतात त्या प्रत्येकाला ताराविषयी काहीतरी बोला असं भैरवी सांगते. अशाने आता टाइमपास होणार आणि बरोबर सावली कुठेतरी सापडणार. मात्र ऐश्वर्याचं वेगळंच काय चाललेलं असतं. हा मूर्ख माणूस फोन का करत नाहीये, काम झालं म्हणून त्याने फोन तर लावायला हवा. त्या माणसाचा फोन आलेला नसतो, त्याने व्हिडिओ पाठवलेला नसतो, म्हणून ऐश्वर्याला टेन्शन आलेलं असतं. तिला असं वाटतं की सावलीने सगळे काही कबुलीत जबाब दिलेला आहे आणि ते रेकॉर्डिंग आलं की मी लगेच सगळ्यांच्या समोर ते लावणार.
तसं काहीही झालेलं नसतं. ऐश्वर्याकडे अजून कुठलाच व्हिडिओ आलेला नसतो. ऐश्वर्या त्या माणसाला फोन लावते, तो काही फोन उचलत नाही किंवा रिप्लाय याला देतही नसतो. त्यामुळे अजूनच घाबरते की चाललंय तरी काय. रवी आता ताराला जवळ घेते आणि म्हणते, मला असं वाटलं की हे थोडा वेळ बोलतील, तेवढाच काय वेळ जाईल, पण यांनी अगदी 2 शब्दच बोलून लगेच कार्यक्रम सुरू करा असं सांगितलंय. तारा, चांगलीच पंचायत झाली आहे ग आपली. जास्त वेळ बोलणारा माणूस असता तर तेवढा टाइमपास झाला असता. त्यांच्या चेहऱ्यावर भयंकर असं टेन्शन आलेलं असतं की आता करायचं काय. तारा आणि भैरवी स्टेजवर असतात, टेन्शनमध्ये असतात. तेवढ्यात काय मागून गाणं सुरू झालेलं असतं. ऐश्वर्या म्हणते, व्हॉट, गाणं सुरू झालं म्हणजे सावली इथपर्यंत पोहोचली. त्यांना गाण्याचं संगीत वाजायला लागलेलं असतं. सगळे प्रेक्षक अगदी थक्कबक्क झालेले असतात. एक आनंद निर्माण झालेला असतो. ज्या गोष्टीची एवढ्या आतुरतेने वाट बघतो, फायनली ती गोष्ट सुरू झाली. आता सावली गाणं म्हणायला लागलेली असते. बरोबर ताराने माईक पकडलेला असतो आणि ऍक्शन सुरू केलेली असते. ऐश्वर्या अगदी एका मिनिटात तिथून हलते. सावली आली का ते बघायला. सावली खूप मन लावून गाणं म्हणत असते आणि तिने जो शब्द दिलेला असतो अगदी मनापासून ती पाळत असते. एवढ्या जीवाचा आटापिटा करून आलेली असते आणि बरोबर वेळेवर तिने गाणं सुरू केलेलं असतं. हा जीव तुझ्यावर जडला, खूप सुंदर असं गाणं चाललेलं असतं. सावली अगदी डोळे बंद करून मनापासून ते गाणं म्हणत असते आणि तारा असली सॉलिड ऍक्टिंग करत असते की जणू काही ताराच गाणं गातीये. प्रेक्षक सुद्धा नाचायला लागलेले असतात. आपली जयंत तिथं जोर जोरात टाळ्या वाजवत असते. छान गाणं चाललेलं असतं. सगळे मस्त आनंद घेत असतात गाण्याचा. तारा छान अशी ऍक्टिंग करत असते गाणं म्हणण्याची. सावली मात्र अगदी मनापासून ते गाणं म्हणत असते. सगळ्याच लोकांना गाणं आवडलेलं असतं. अगदी मंत्रमुग्ध झालेले असतात. सगळेजण ताराचं गाणं एन्जॉय करत असतात, वा वा म्हणत असतात, कारण गाणं इतकं सुंदर आणि सुरेख असं म्हटलेलं असतं. त्यात जास्ती आनंद झालेला असतो आपल्या भैरवीला. तिच्या जीवात जीव आलेला असतो आणि एवढं मोठं नुकसान होण्यापासून वाचलेलं असतं. फायनली गाणं सुरूच झालेलं असतं. पण असं गाणं झालेलं असतं. सगळ्यांनी वाहवा दिलेली असते, टाळ्या वाजवलेल्या असतात. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आनंदच असतो. म्हणून झाल्यावर सावलीने जोरात असा श्वास टाकलेला असतो. बिचारीला खूप भीती वाटलेली असते, पण फायनली ती वेळेत आलेली असते. आता बघूया, सावलीने तर गाणं छान असं म्हटलेलं असतं, पण ऐश्वर्याने तिला किडनॅप केलं हे सत्य सगळ्यांच्या समोर येणार का? मित्रांनो, सावलीचं सत्य ऐश्वर्या आणायला चालली होती, त्याआधीच ऐश्वर्या कशी आहे हे सगळ्यांच्या समोर येणार का? सावलीला सगळ्यांच्या समोर एक्सपोज करणारी ऐश्वर्या स्वतः सगळ्यांच्या समोर एक्सपोज होणार आहे. बघू आता देवा हे सगळं काही करणार का आणि देवाला मदत कोण करणार? मित्रांनो, हे आणि अजून काही बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार, पण यासाठी बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.